हॅलो, नमस्कार, वेलकम टू अर्थनीती. आपण अर्थनीतीच्या टेलिग्राम चॅनलवर जे काही MCQ टाकतोय त्याच्यातून बऱ्याच विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स चांगला येतोय. तुम्ही ते सिरियसली घेऊन सॉल्व्ह करताय. आता त्याच प्रश्नासंदर्भात काही ट्रॅप आहे, काही ऑप्शन्स आहेत किंवा काही कन्सेप्ट फॅक्ट्स आहेत, या तुम्हाला कशा विचारल्या जातील याच्याबाबतचं बॅकग्राऊंड किंवा तो प्रश्न नेमका कसा चुकला याच्याबाबतचं एक्सप्लेनेशन पाहिजे होतं. त्या संदर्भात आपण ही सिरीज सुरू केलेली आहे. टेलिग्रामवरचे MCQ आणि त्याच्याबद्दलचं डिस्कशन आपल्या यूट्यूब चॅनलला. त्यातला हा आपला आजचा प्रश्न. WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन आपल्या सदस्य देशांना टिंबटिंबसाठी कर्ज पुरवठा करते आणि खाली पर्याय आहेत. पायाभूत सुविधा निर्माण करणे, व्यवहार तोलाचं संकट दूर करणे, आर्थिक विकास करणे. यासाठी बऱ्यापैकी विचार करा. म्हणजे नियर अबाउट 20% विद्यार्थी यांनी उत्तर बरोबर दिलंय. बाकी 80% विद्यार्थी, 80%पेक्षा जास्त यांनी या तिघापैकी एक पर्याय निवडला. आता इथं प्रॉब्लेम काय झाला, आपण अभ्यास केलेला आहे या 3 संस्थांचा इकॉनॉमिक बाबत, IMF, वर्ल्ड बँक आणि WTO. तिघांची ही बेसिक फंक्शन नीट माहिती नसणे हे इथं तुमचं फेलर आहे. IMF काय करते, वर्ल्ड बँक काय करते आणि WTO काय करते. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, ह्या 2 संस्था ज्या आहेत ना, ह्या कर्ज देतात. ठीक आहे, ही मात्र कर्ज देत नाही. सगळ्यात बेसिक आणि इम्पॉर्टंट गोष्ट, संपला विषय. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन ही संस्था कर्ज देत नाही म्हणल्यानंतर बघा, आता क्लिअर कट प्रश्न WTO आहे आणि इथं कशासाठी कर्ज पुरवठा करते. सो हे पण ऑप्शन येत नाही, हे पण येत नाही, हे पण येत नाही. सो युअर आन्सर इज यापैकी नाही. का? कारण आपल्याला क्लिअर कट बेसिक त्याचे जे ऑब्जेक्टिव्ह आहेत हेच नीट माहिती नसणे, आणि ते नसलं की मग तुम्ही लॉजिक लावत बसता. इथं मला वाटतं बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी तेच काम केलंय. बघा ना, काही जणांनी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी दिलंय, काही जणांनी व्यवहार तोल. अरे मुळात WTO कर्ज देत नाही म्हणल्यानंतर तुमचा मेन कशासाठी देत त्याचा विषय येतच नाही ना. तरीही उत्तर निवडलंच तुम्ही. ज्यांनी उत्तर चुकलंय त्यांनी इथंच सुधारा, इथंच समजून घ्या की आपण ब्लाइंडली काहीतरी वाचतो, ब्लाइंडली उत्तर देतो. आणि ह्याच गोष्टी कधी आन्सर की आल्यानंतर कळतं की सर नाही, थोडी सिली मिस्टेक झाली. इथं WTO होतं पण मला IMF वाटलं, किंवा काही जणांना वाटलं मला वर्ल्ड बँक वाटलं. असं जर तर आणि वाटण्यावर रिझल्ट येत नाही. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन हे लक्षात ठेवा. आता मला सांगा, ह्याचं उत्तर यापैकी नाही तुम्हाला कळालं कारण WTO कर्ज देत नाही. सो हा पर्याय कुठल्या संस्थेबद्दल आहे मला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी कुठली संस्था कर्ज देते, मी याच्यापैकी म्हणतो तुम्हाला, हे IMF, वर्ल्ड बँक ह्या 2 पैकी. आणि व्यवहार तोलाचं संकट दूर करण्यासाठी कुठली संस्था कर्ज देते हे तुम्हाला माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. सो दिस इज ऑल अबाउट टुडेज क्वेश्चन. हा अर्थनीती पॅटर्न कसा वाटतोय, आवडत असेल तर नक्की लाईक करा, तुमचे फीडबॅक मेन्शन करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया परत अजून एका नवीन क्वेश्चनसही, त्याची बॅकग्राऊंड, त्याची डिमांड, परीक्षेची, या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करू. थँक्यू सो मच.